मागी गणपती जो आहे तो बेसिकली आपण ह्या जन्मात आलो आहोत ह्या जन्माचं कल्याण करण्यासाठी, मागल्या जन्मापेक्षा ह्या जन्मात अधिक उन्नत होण्यासाठी, काहीतरी चांगली प्रगती करण्यासाठी आलो, खाल्लं प्यालं आणि मरून गेलो एवढ्यासाठी नाही, तर चांगली स्पंदने मिळाली, काहीतरी पावित्र्य कमावलं, एक पायरी तरी पुढे गेलो, ही प्रत्येक मानवाची जीवनात भूमिका असली पाहिजे. शाही शरीरामध्ये अनेक ग्रंथांमध्ये चांगली उपमा दिलेली आहे. एखादा मनुष्य असतो, मी प्रवचनामध्ये पण सांगितलं, एखादा मनुष्य जातो, बाबा जातो म्हणजे कैलासवासी होतो, नातेवाईकांना निरोप जातो, नातेवाईक येतात, रडायला लागतात, अरे कुठे गेलास रे बाबा, अरे तो तर तिकडे झोपलेला आहे, मग कसं म्हणता कुठे गेलास. म्हणजे सामान्य व्यक्तीला सुद्धा, अशिक्षित व्यक्तीला सुद्धा माहिती आहे की हा जो देह पडलेला आहे तो देह म्हणजे माझा आई वडील काका मामा मावशी कोणी नाही आहे. तर जी कोण व्यक्ती होती माझी नात्याची ती ह्या देहातून निघून गेले. मग हा देह म्हणजे ती व्यक्ती नव्हे. तुम्ही हे स्वतः आधी जिवंतपणे समजून घ्या की माझा देह म्हणजे मी व्यक्ती नव्हे. म्हणजे देहाची आसक्ती किती सांभाळायची हा विचार आपल्या मनामध्ये येईल. आपल्या देहाची खूप जास्त कौतुक करत असतो. माघी चतुर्थी आहे ही, ह्या दिवशी गणपती स्वतः ह्या वसुंधरेवर अवतरतो. जिकडे त्याचं पूजन चालू आहे तिकडे उपस्थित राहतो. जोपर्यंत इकडे शेवटचा भक्त आहे त्या रांगेमध्ये म्हणा, त्या स्थानामध्ये म्हणा, तोपर्यंत गणपती तिकडे उभा राहतो, लक्षात ठेवा. म्हणून त्याला ब्रह्मणस्पती म्हणतात की ब्रह्मरूपाने जो सगळीकडे आपली आवर्तनं पसरवत राहतो, स्पंदनं पसरवत राहतो, असा हा ब्रह्मणस्पती. वेदांमध्ये गणपतीचं नाव गणपती आहे आणि ब्रह्मणस्पती तर जास्त कॉमनली वापरलं गेलं. तर आपण लक्षात ठेवलं की ब्रह्मणस्पती या दिवशी आपण अष्टविनायकांचं दर्शन घेतो. हे अष्टविनायक म्हणजे काय आहेत? अष्टधा प्रकृती आहे, 8 प्रकारची प्रकृती आहे. 8 प्रकारची प्रकृती म्हणजे काय, तर पार्वती माता. शेवटी पार्वती मातेचं स्थूल स्वरूप सगळ्यात. तिचा हा पुत्र म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं आहे, गणपती म्हणजे घनप्राण, हनुमंत म्हणजे महाप्राण. म्हणजेच काय, घनप्राण म्हणजे काय, जे आपण खातो ना सगळं, त्याचा जो स्थूल भाग आहे त्याच्यापासून आपलं शरीर बनतं, सूक्ष्म भागापासून आपलं मन बनतं, अंगातल्या पेशी वगैरे बनतात, आणि तरल भागापासून मन आणि बुद्धी बनते. म्हणून आपल्या मनाचा जेवणाचा अतिशय जवळचा संबंध असतो. तर हा जो घनप्राण आहे म्हणजे काय, तर ह्या केमिकल्समधून, ह्या रसायनांमधून, या अन्नामधून जे काही आपल्या शरीराला पोषक तत्त्व मिळतात, ज्याच्यामुळे आपलं मन बनतं, ते मन बनवणारे अन्न म्हणजे गणपती. किंवा अन्नाची मन बनवण्याची, मन चांगलं बनवण्याची शक्ती. मनच सगळे विघ्न उत्पन्न करतं आणि मनच सगळ्या विघ्नांचा नाश करू शकतं. आणि म्हणूनच तो विघ्न विनाशक मोरया आहे. आयुष्यामध्ये तर आपल्याला आपल्या जीवनात किती ऑब्स्टॅकल्स असतात आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे मोठं काम काय, अडथळे दूर करणं, ऑब्स्टॅकल्स दूर करणं आयुष्यामध्ये. तर माघ चतुर्थीच्या दिवशी ज्यांना जमेल त्यांनी हे अष्टविनायकांचं, म्हणजे अष्टधा प्रकृतीच्या पुत्राचं, ह्या अन्नपूर्णेच्या पुत्राचं दर्शन घेण्यासाठी जरूर जावं. तुम्हाला आणखी कुठे जाता येत असेल तिकडे जा, माझी काही हरकत नाही. संस्थेच्या पक्षामध्ये आलात, इथे विधिवत यज्ञ होतो, विधिवत अष्टविनायकांचं पूजन होतं, ब्रह्मणस्पतीचं पूजन होतं. मूर्तीवर ब्रह्मणस्पतीची वेगळी असते एवढी गणपतीपेक्षा, ती ब्रह्मणस्पतीची मूर्ती आपण ठेवलेली असते. दर्शनाचा लाभ घ्या ना, सगळे दिवस सारखे समजू नका ना, बरोबर की नाही. घोडे 12%. तर त्याला अपवाद करायचा, निदर्शन घ्यायचं. आलं लक्षामध्ये? अग्रीड? ओके.